चतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहू परोहरी आभाल लोचन शंभूर भगवान बादरायणः. व्यास म्हणजे साधारण नाहीत काय. अहो व्यास म्हणजे ब्रह्मदेव विष्णू आणि महेश यांच्या समान आहेत. म्हणजे तिसरा डोळा नाही पण शंकर आहे. आभाल लोचन शंभूर भगवान बादरायण. बादरायण व्यास म्हणजे व्यासांचे नाव. किंवा ज्ञानोबराय म्हणतात मनोनी महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही आणि या कारणे म्हणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. हे जगातलं जेवढं बी ज्ञान आहे ते व्यासांचं उष्ट आहे. व्यासोच्चिष्ट जगत्रय असे व्यास होते. किती ज्ञानी असतील बघा. मुनी नाम अप्यहो व्यास कवी नाम उषना कवी. देवाची विभूती आहे. ज्ञानाला काय कमी आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब असे असतात महात्मा. नमस्कार केला जन्मेजय व्यास महर्षीला. काय करू म्हणले वंशंपायन ऋषीकडे जा आणि महाभारत कथा लाव आणि महाभारत ऐक त्यांच्याकडून. अधिकारी व्यक्ती वंशंपायन तेव्हा. मग म्हणले वंशंपायन शरण गेले. महाराज व्यासांनी पाठवले महाभारत मला ग्रंथ तुम्ही सांगा त्याची महत्व सांगा. मग ठीक आहे म्हणले वंशंपायन तयार झाले. एक पर्व झालं महाभारतातलं की एक ब्राह्मण जिवंत होला. दुसरं पर्व दुसरा ब्राह्मण. अशा 18ला 18 पर्व वंशंपायन ऋषींनी सांगितले. जन्मेजयनं ऐकले आणि 18ला 18 ब्राह्मण जिवंत झाले. ही महाभारताची ताकद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्याच महाभारतात भगवद्गीता आहे. मग जन्मेजयाचे अवलीळा दोष हरले. ज्ञानोबराय वर्णन करतात. तेव्हा मग जन्मेजयाचे दोष गेले. महाभारत ऐकल्यावर जन्मेजयाचे अवलीळा दोष हरले. म्हणून दोष आणि पाप जर महाभारत घालत असेल तर भगवद्गीता का घालणार नाही. गीता 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 त्रिवार बोलता. गीता 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 त्रिवार नरहरी महाराजांचा आवाज ऐकायला मिळाला. कारण मागे मी एकदा येऊन गेलो तुम्हाला सगळ्यांना बघितलं कोणीच दिसले नाहीत. थोडंसं जरा नाराज झालो. पण ती मागची उणीव आज नरहरी महाराज असतील आमचे अध्यक्ष साहेब असतील नाथ महाराज होते मागच्या वेळी आमचे विश्वंभररावजी असतील अध्यक्ष उपाध्यक्ष हजर आहेत. म्हणजे आम्हालाही थोडंसं जरा नरहरी महाराजांचा आवाज ऐकण्यासाठी निरस महाराज बरेच दिवस झाला प्रयत्न होता. आणि मृदंगावर बघितलं आमचे प्रल्हाद महाराज नव्हते. तर आज प्रल्हाद महाराज दबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज जाधव देऊळगावकर. आता जोडच जमली म्हणजे गायक वादनाची आता खरोखर संगती जमली. मग संगती एकदा जमली की पुढे आम्हाला अडचण नाही. म्हणजे उणीव राहिली नाही. मागची उणीव आज भरून काढली. माऊली महाराज आपण आलो जरा सुन वाटलं होतं बरं मला. खरी ती भावना सांगितली. कमीच मोजकीच भजनी होती.
म्हणजे आपण कधी आलो होतो गुरवे गोरवे सरांच्या वडिलाचा कार्यक्रम त्या दिवशी. आणि माईकनं सुद्धा आम्हाला फार साथ दिली नाही. म्हणजे ओरडून ओरडून कसा बसला पण माईक मध्ये थोडा आवाज आला नाही. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम होता. बरं जाऊ दे, आज आलात तर त्या दिवशीची कसर भरून काढली. विठ्ठला श्रोत्यांनी दगा दिला होता त्या दिवशी. म्हणजे भरवशाच्या मसीला टोनगा म्हणते तसा आहे. म्हणजे ज्याच्यावर आपण विश्वास करतो, नाही नाही ही माणसं आपल्या कीर्तनाला येतात, म्हणजे एक असा विश्वास आपलं नातं असल्यामुळे की शेळगावकर मंडळी आपल्या प्रेमातले आहे म्हणून आम्ही लांब जरी असलं तर लांब म्हणत नाही. बदली जरी झाली तर तुमचं प्रेम कायम आहे आम्हाला घेऊन येतं. जसं प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, तसं आमचंही काम तसंच आहे. विठ्ठला विठ्ठल श्री संत नामदेवराय अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, गीता 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 त्रिवार बोलता, पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. सोप्या भाषेत नामदेवरायांनी काय परिणाम होते भगवद्गीतेचा सांगितलं. एखादा म्हणला अहो आम्ही औतकाठी करणारे माणसं, नांगरटी करणारे नांगरण करणारे माणसं म्हणजे कुणबी थोडक्यात. हा आम्हा कुणबटांना कशाचं संस्कृत आणि कशाची भगवद्गीता महाराज असं म्हणतात. काही आम्हाला तेवढं अवघड सांगू नका, काही सोपं सांगा जरा. हा झालं झालं उगा आता 8 तासापर्यंत आलंय म्हणलं की जरा बरं वाटतं शेतकऱ्याला. 8 तासापर्यंत आलंय म्हणल्या बरं वाटतं. मग ज्ञानोबारायांनी ती अडचण ओळखली, आणि आपल्यासाठी सोपं केलं. बरं सोपं केलं. नामदेवरायांनी अडचण ओळखली. नामदेवराय म्हणले ठीक आहे, म्हणले तुम्ही फक्त गीतेवर भाव धरा, हळूहळू कळेल. कारण गीता हे असं आहे शास्त्र, कोणीच म्हणू शकत नाही इथला बसलेला असेल ज्याची जिंदगी गेली गीता वाचण्यात, तो सुद्धा म्हणू शकत नाही छातीवर हात ठेवून की मला संपूर्ण भगवद्गीता माहित आहे, पाठ आहे आणि तिचा अर्थ मी जाणू शकतो. अहो देवालाच जमला नाही. भगवान शंकर म्हणतात काय, या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी, तेथ भवानी प्रश्न करू करी चमत्कारोनी, तेथ हरू मने नेनिजे. भगवान शंकर म्हणतात श्रुती नेती नेती म्हणती, हात जोडले भगवद्गीता, तेथ हरू मने नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. विठ्ठला विठ्ठला जसं भगवान श्रीकृष्णाला किती वेळा गोपिकांनी बघितलं तरी दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. किती वेळा बघा देव नवीनच दिसायचा. म्हणून तर गोपिकाला एवढा लळा लागला होता देवाचा. त्याचं रूपच असं होतं महाराज, कर्षती आकर्षती ती कृष्ण. पहिली वेद लावी पैसे दिवी जडोनी, पैसे दिवी जडोनी, पैसे दिवी जडोनी, वेद लावी पाहिलिया वेद लावी आणि बैसे जीवी. इतकं देवाचं रूप. अधरम मधुरम वदनम मधुरम
हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेर अखिलम मधुरम. देवाचं गीतम मधुरम पीतम मधुरम, सर्व क्रियाच देवाच्या मधुर आहेत म्हणल्यावर देवाचं रूप म्हणजे आकर्षून घेणार आहे. प्रत्येकाला देव आपल्याकडे आकर्षून घेतो. आपला विषय चालू आहे की गीता समजली असं म्हणता येत नाही. त्याचं कारण तैसे नित्य नूतन देखीजे, एवढं मला सांगायचं. गीता तत्व कसं आहे? दिने दिने नवम नवम, दररोज नवीन भासते. किती पारायण करा. आज किती जणांनी केलं पारायण? 18 अध्याय ज्यांनी पारायण केलं त्यांना धन्यवाद. काहीतरी अध्याय, एखादा कलश अध्याय तरी 18वा मोक्ष संन्यास योग, उगा 15वा तरी पुरुषोत्तम योग, उगा 12वा तरी भक्ती योग, 9वा राजविद्या राजयोग. हे मेन अध्याय आपण म्हणतो संप्रदायात. 9वा 12वा 15वा आणि 18वा एवढे तरी वाचा. म्हणजे फार नाही झालं तर एवढं तरी वाचलं पाहिजे. एवढंही नाही ज्याला जमलं त्याला नामदेवराय अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात गीता 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 त्रिवार बोलता. 3 वेळा नुसतं गीता गीता गीता, एवढं तर मना अवघड नाही. भगवद्गीतेचं नाव घ्यायचं, काय फळ हाती लागेल? लगेच फळ. मुखी नाम हाती मोक्ष. लांब बोलायचं नाही म्हणले. वैष्णवाचा माल खरा, एक खोटा माल नाही म्हणले इथं. काल परवा मी पेट्रोल पंपावर गेलो. त्यानं काय केलं, मी म्हणलं अहो मला ऑटोला 10 रुपये चिल्लर द्यायचे, द्या 100चं चिल्लर. त्यानं काय केलं, 8 नोटा चांगल्या दिल्या आणि 2 नोटामध्ये खोट्या घुसविल्या, म्हणजे चिटकिलेल्या पूर्ण बाद, ज्या की चालणारच नाहीत. त्याला म्हणायचं त्यानं चलाकी केली, थोडी हात चलाकी, चाप्टरकी केली. आता मला काय, मी घेतले आणि खिशात टाकले. खरं सांगतो, आणि रिअल प्रसंग आहे काल परवाचा. पुढे जाऊन बघितलं, अरे रे रे फसवलं की. 2 नोटा खोट्या दिल्या. पुन्हा त्याच्याकडे गेलो दुसऱ्या दिवशी, तेव्हाच बघून घेता येत नव्हत्या का म्हणला. मला आमच्याच आहेत कशावरून, दुसऱ्याच्या आणून आम्हाला द्यायलात म्हणला. अरे म्हणलं मी थोडंच खोटं बोलालो. मी काय खोटं बोलालो का म्हणला. म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल बाबा, तुझं खरं आहे म्हणलं. मीच 20 रुपयाला घाट्यात जाऊ दे म्हणलं. ह्याचा अर्थ मला ते नाही सांगितलं. दृष्टांत ह्याच्यासाठी दिला मी की लोक काय करतात, खऱ्यामध्ये खोटं मिसळतात. कारण खोटं स्वतंत्र विकत नाही. नीट लक्ष द्या. खोट्याला स्वतंत्र अधिष्ठान नाही, म्हणून त्याला खऱ्याची संगत घ्यावी लागते. खऱ्याची साथ घेऊन खोटं विकल्या जातं. खोट्याला स्पेशल कोणी घेईल का? घेत नाही. खऱ्यासोबत थोडस खोटं मिसळून विकावं लागतं. मग ही म्हणजे दुधात पाणी घालणार, प्युअर दूध नाही. हा, दुधात पाणी घालून विकायचं. प्युअर दूध आहे का? आणि वरून बरेच नाही हो, आज जरा म्हशीनं काहीतरी खाल्ल्यामुळं पातळ आला असं. म्हशीनं खाल्लं नाही का, पातळ दिले. मला काय सांगायचं की खोट्याला विकायचं असल्यावर खऱ्याचा सहारा घ्यावा लागतो. आणि कोण दुकानदार पुन्हा म्हणू देईल का मी खोटं दिलं म्हणत नाही. दृष्टांत ह्याच्यासाठी होता की जग सुद्धा तसंच आहे. आपल्याला खरं भासते का खोटं? खरं सांगा. आपल्याला खरं खरं भासते. शंकराचार्यांना विचारल्यास ब्रह्म सत्य जगन मिथ्या. आणि आपल्याला त्याचं कारण आहे असं घुसडी काय केलंय मध्ये 2 नोटा कुठल्या घुसल्यात लक्षात घ्या. ब्रह्मानं मायेचं सहाय्य घेतलं. ब्रह्मानं म्हणजे खोट्याच्या अधिष्ठानावर खरं चालायला येतं. म्हणजे संसार हा पूर्णपणे खरा नाही, पूर्णपणे खोटा नाही. खोटा असता तर आपल्याला हे जग दिसणार, आपल्याला खोटं वाटलं असतं. वाटत नाही. त्याचं कारण काय? आपण ब्रह्मसत्य आहे, पण त्यानं प्रकृती निर्माण करण्यासाठी मायेचं सहाय्य घेतलंय ना. म्हणजे खऱ्याच्या अधिष्ठानावर खोटं उभं आहे. अधिष्ठान ब्रह्माचं आहे जगाला. कारण इथं दशांगुलम देव उरलाय व्याप्त असून, म्हणजे दशांगुलम देव किंवा एकांशेन स्थितो जगत, एका अंशानं देवाने जग आहे. किंवा व्याप्य नारायण स्थितः अंतर्बहिश्च तत्सर्वम व्याप्य नारायण स्थितः. देव आहे म्हणून जगाला किंमत. आता ह्या आपल्या शरीराला सुद्धा किंमत मध्ये देव आहे म्हणून. तोपर्यंत माझं बोलणं चालणार नाही तर एखादं मड सुद्धा बोलणं चाललं असतं ना. पुन्हा त्याचं बोलणं बंद, चालणं बंद, त्याच्या क्रिया बंद. त्याचं कारण देव निघून गेला. त्याच्यात असलेली चित शक्तीनं राम राम केला, मग त्याचं राम नाम
त्याला 4 जणांच्या खांद्यावर न्यावं लागतं. एरवी बंगला चढून जाणारा माणूस एखादा सेठजी 10व्या बंगल्यावर चढून जातो देवाच्या सहकार्याने. देवानं साथ दिले म्हणून जातो आणि मड पडल्यास खाली मग 10व्या मजल्यावर त्याला जाता येत नाही. त्याचं कारण देवानं आपलं अस्तित्व काढून घेतलं, म्हणजे राम निघून गेला त्याच्यात. म्हणून तर कोणाचे सत्ते चाले हे शरीर. आपल्याला वाटतंय पण शरीरावर सत्ता देवाची आहे. देखवी ऐकवी एक नारायण. अहो डोळ्यांना दिसतंय कसं दिसतं, देवाची सत्ता आहे डोळ्यावर. कोण बोलवी ते हरिवी, बोलतो माझी आपल्या सत्तेनं बोलत नाही. तुझ्या शरीरावर सत्तेने वेदासी बोल रे, सूर्यासी चाल रे, तुझिया बळे सूर्यासी चाल रे, तुझिया बळे सूर्यासी चाल रे, तुझिया बळे वेदासी बोल रे, सूर्यासी चाल रे तुझिया बळे सूर्यासी चाल रे तुझिया बळे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे. वेद सुद्धा देवाच्या श्वासातून निर्माण झाले. अपौरुषे आहेत वेद. वेद अपौरुष आहेत. बरेच जण मला विचारतात हिंदू धर्माला संस्थापक, हिंदू धर्माचं वाङ्मयच मुळात वेद आहे ना, अपौरुष आहे. कारण ऋषीभीर बहुधा गीतम छंदोभीर विविधे पृथक. अहो नेहमी नेमा ही जी भगवद्गीता आहे, अर्जुनाला विचारलं ना, अर्जुन म्हणला देवा तू तर म्हणतोस मी विवस्वानाला सांगितली, विवस्वानानं मनूला सांगितली, मनून इक्ष्वाकुला सांगितली, आणि इक्ष्वाकूपासून पुन्हा मध्ये हा योग लोक पावला, नंतर तू मला सांगतोस मग तू तेव्हा होतास का? देव म्हणले आत्मा न मरती है म्हणजे नैनम छिंदंती शस्त्रांनी. अरे मी जेने जेने अवसरे जे जे होऊनी अवतरे ते समस्तही स्मरे धनुर्धरा. मला त्याचं स्मरण आहे. आता तुम्ही पहिल्या जन्मी माऊली महाराज कोण होतात म्हणल्यावर स्मरण नाही, पडदा पडला. मग पुनर्जन्म नव्हता का? उपजेते नासिले पुनरपि. मग आपल्याला स्मरण नाही पण देवाला स्मरण आहे. देव म्हणतो मी 10 अवतार घेतले. तुला वाटते का पहिल्यांदाच आलो इथे? आता एक देवकीच्या पुढे आलो कृष्ण नाव धारण करून. कंसाचं थोडं अधर्म होता ना कंसाचा, तर त्याच्यामुळं परित्रा नाही साधूनाम आणि विनाश आहे. धर्म संस्थापनासाठी मी आलो. आता ते मला काम करायचे, पण याचा अर्थ मी पूर्वी आलो नाही असं नाही. अर्जुन तर आवाकच झाला. असं कसं देवा? अरे म्हणले बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचार्जुन. म्हणजे मी अनेक वेळा आलो, ते तुला माहित नाही मला माहित नाही. अहो मी कच्छ होऊन आलो, कुर्म होऊन आलो, वरा होऊन आलो, नृसिंह, पुन्हा वामन, राम, कृष्ण, बुद्ध आणि पुढे कल्की होणार आहे. म्हणजे 10 जन्म घेऊन किती सीनला. मला त्याचा कंटाळा नाही, मी पुढे येणारच आहे. जेव्हा जेव्हा अधर्म या पृथ्वीवर अधर्म माजेल वाढेल आणि धर्माची हानी होईल तेव्हा मी येणारच आहे, असं वचन आहे देवाचं गीत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तेव्हा तेव्हा मी इथे येणार. विठ्ठला विठ्ठल 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 मग हे दिव्य तत्वज्ञान अर्जुनाच्या रूपानं आपल्याला दिलं. ती भगवद्गीता आपण 3 वेळा जरी गीता 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 म्हणलं तरी पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. त्याची फलश्रुती नामदेवराय सांगतात, पाप जात आणि मोक्ष जोड. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा, सोप्या आहेत. पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. आता एखाद्याने गीता वाचली, तुम्ही मला संपूर्ण नाही जरी आली तरी भगवत गीता किंचित दीता गंगा जल लव कनिका पीता सकृदपि यस्य मुरारी समर्चा तस्यायम किं कुरुते चर्चा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते
प्राप्ते सनिहिते मरणे नहीं नहीं रक्षती डुकरूय करणे. आद्य शंकराचार्य म्हणतात की भगवत गीता किंचित धीता, उग थोडी जरी वाचली भगवत गीता किंचित धीता, आपलं चालू आहे पाप जाय तत्वता मोक्ष जोडे, त्याला प्रमाण आद्य शंकराचार्य. भगवत गीता किंचित धीता, गंगा जल लव कनिका पिता, थोडी तरी भगवत गीता वाच, कधीतरी गंगेचं पाणी आणून शंकराला घालावं. पत्रम पुष्पम फलम, सोपी गोष्ट. गंगा जल लव कनिका पिता, सकृदपि यस्य मुरारी समर्चा, कधीतरी देवाची पूजा करावी, कधीतरी सकृदपि यस्य मुरारी समर्चा. एवढं जरी केलं तस्या यम किम कुरुते चर्चा, अहो तिथं यमच येत नाही. यम काय म्हणतो, तुम्हा नाही तेथे सत्ता, आणि जेथे होय हरिकथा सदा घोषणामाचा, नका जाऊ तया गावा, त्या गावालाच जाऊ नका म्हणते यमदूताला. जसं आजा मेळाला न्यायला विष्णुदूतही आले यमदूतही आले. यमदूत म्हणले पापी आहे, आजा मेळ पापी आहे, याला घेऊन चला. ओढून नेऊ लागले, मारी ती तोडी ती जोडीची निष्ठुर. पाप्याला काय सोडतेत काय, पाप्याला इथं पाप सुटल वर पाप सुटत नाही, त्याला यम किंकर बरोबर करतात. मारा म्हणले, धरा धरा माराच असते त्यांची भाषा. पापी लोकायला पाप्याला प्रायश्चित नाही, कृतज्ञ माणसालाही प्रायश्चित नाही, त्याला धरान मारा. यमाचे किंकर बहुसा निष्ठुर असतात ते, त्यांना कुणाची दया माया नाही. वा वा, नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा. ओढाळ सापडे जैसा धना, त्याला करुणा नाही, निष्ठुर आहेत. मग म्हणले नाही नाही नाही, विष्णुदूत म्हणले थांबा थांबा, तुमचं गिराईक नाही म्हणले. हा आमचं गिराईक आहे. नाही नाही, आम्हाला यमानं सांगितलं, यमाला जाऊन सांगा शेवटच्या वेळेला काय झालं. कोर्टात जा, कोर्टात देवाचं वचन आहे की मुखी नाम हाती मोक्ष, अंतकालेच मामेव, एकदा जरी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका, हे कशाला सांगितले. आजा मेळा अंतमरणाशी आला तोवरी स्मरणा नाही देवे, प्राण जाते वेळे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. वा 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 वा, अंतकाळापर्यंत देवाचं नाव नाही, पण अंतकाळी नारायण म्हणला. मग विष्णुदूत म्हणले शेवटच्या टायमाला आमच्या मालकाचं नाव घेतले, गिराईक आमचा आहे, विमानानं घेऊन जायचं. हा आत्ताच मारा तोडा, आत्ताच विमानानं. तसंच आहे म्हणले, आजामेळ भिल्ली तारिली कुंडली, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. अहो हे निंदे जरी पूर्व अवतारात असला तरी शेवटच्या टायमाला सुधारला. जसं त्या खटवांग राजा 1 तासात उद्धरून गेला, परीक्षिती 7 दिवसात उद्धरून गेला, तसं आहे नारायण नामानं हे आजामेळ भिल्ली असले गिरायक, हे गबाळ गिरायक होते. हे काही लय भारी वैष्णव परमार्थ केलेले असले नव्हते, उग गबाळ कारखाना आपण म्हणतो ना, तसले सुद्धा नामानं उद्धरून गेले. नामेची तारिले कोट्यानु हे कोटी, आणि नामेची वैकुंठी बैसविले. म्हणून तर जनाबाई म्हणले असलेला वरी, आणि जन पुण्य केलं तप केलं त्याला देवा तुझा सगळा सासरवास. कागा सासुरवासी मज केले भगवंता, आणि आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. असला कसं काय तुझा दरबार, असं भांडल्या. पण त्याला विष्णुदूतांनी सांगितलं आमच्या मालकाचं नाव घेतलंय, न्यावं लागते. मग पाप गेलं का नाही, आपला विषय चालू आहे पाप जाय तत्वता. आजा मेळाचं पाप कशामुळे गेलं, शेवटला नारायण म्हणलं, शेवटला नारायण. ते सुद्धा काय देवाची आठवण म्हणून नाही, पुत्र लोभानं. माऊली महाराजांनी सांगितलं पुत्र लोभानं. शेवटला जे मुलं होते त्याच्यातला शेवटच्या मुलाचं नारायण ऋषींनी सांगितलं होतं, याचं तरी उग नाव नारायण ठेव. काय बबली डबली असले नाव ठेवू नको, उग नारायण ठेव, म्हणजे त्याच्या निमित्तानं का होईना, काय मुलाच्या निमित्तानं तरी नाम मुखाला येईल आणि तुझा उद्धार होईल. संतांचा शब्द वाया जात नाही. त्या परिणाम झाला की त्याचं पाप गेलं, म्हणून पाप जाय तत्वता. आता मोक्ष जोडे. तुम्ही म्हणाल मोक्ष, मोक्षही मिळाला ना, पापही गेलं आणि मोक्ष एकदाच दोन्ही कार्यक्रम. पाप घालणे, शुद्ध करणे. जसं आपण एखाद्याला गोमूत्र शिंपडलं तो शुद्ध झाला, आता पुन्हा हिंदू धर्मात आला तरी पवित्र, म्हणजे पुन्हा पूर्वावतार त्याचा आठवायचा नाही. म्हणून तर आपल्या ह्याच्यात वाल्या कोळी किती पापी होता, पाप गेलं, पण आता वाल्या कोळी म्हणता येत नाही. हा आता त्याला महर्षी वाल्मिकी म्हणावं.
मागील केले ते अवघेची वाव वा बापर खुमा देवरी विठ्ठलू नाहो मागचं काही आता मागील परिहार पुढे नाही पुढे आता ती काढत नाही आता जरी सुधारला कोणी बरेच जण म्हणतात ना अहो महाराज आमच्या हातानं बरेच पाप झालेत पहिले अरे जाऊ द्या अपि चेत्सु दुराचारो भजते मामानन्य भाव साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो किती पाप होऊन होऊन किती पाप झाला असेल अहो त्या वाल्या कोळ्या इतकं तर नाही ब्रह्महत्या राशी पातके अपार तरी सुद्धा वाल्मिक किंकर वंद्य केला झाला की नाही वंद्य म्हणून पाप जाय तत्वताचे उदाहरण चालू आता तशी जर यादी पुराणात घेतली तर किती जणांचं पाप गेलं आणि कुणा कुणाला मोक्ष भेटला ह्याच्यापेक्षा नामेची तारीले कोट्यानुही कोटी एवढं सांगतो नंतर कधी त्याची यादी बघू आपण 2-4 उदाहरण दाखल सांगितले कारण पुढे जायचंय आणि पुढे जायचंय आता 10 मिनिट राहिलेत विठ्ठला अहो गीताच मोक्षदायिनी आहे कुलस्वामीने आहे सर्व शास्त्राची जननी आहे जसं दररोज स्नान करतो तसं गीतेचा एक अध्याय जरी वाचला एक अक्षर जरी वाचलं तरी मोक्ष आहे तरी पाप जात आहे भगवान सुद्धा ह्याची पावती देतात जाऊ द्या कारण कसं असतंय शेवटी मोठा जो म्हणला त्याला मान्यता असते महाराज काय म्हणते त्याला किंमत अजिबात नाही आणि देव सुद्धा नाही समाजाला देव काय म्हणतो संत काय म्हणतात ग्रंथ काय म्हणतात पाहून या ग्रंथ करावे कीर्तन आणि तेव्हा आले जाण फळ त्याची माझ्या पदरातलं सांगून तुमच्याही पदरात काही पडणार नाही हा आणि माझ्याही पदरात काही पडणार नाही तुका म्हणे नाही विश्वास सुद्धा कीर्तनाची मर्यादा सांभाळावी जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची उगा हसवा हसवीन फसवा फसवी जर केलं माझ्या तरी पदरात काय आणि तुमच्या तरी सीन होतो सीन विठ्ठला 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 मोठ्यांचं आहे का पाप जात नामदेवरायांनी सांगितलं पाप जात देवानच गीतेत सांगितलं 18व्या अध्यायात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः आता ह्याच्याहून कोणता पुरावा पाहिजे देव म्हणतात अरे सर्वांना सोडून मला शरण जर आलास तर अहम त्वाम सर्व पापेभ्यो कुठलंच पाप कसल्याही प्रकारचं असतो एवढं तेवढं नाही पापाचे कळप ते लहान पाप आणि मोठं पाप काहीच राहत नाही एकदा अग्नीमध्ये एखाद्या गंजीला जर पेटवून दिलं तर त्याच्यात ओलं बी जळते आणि वाळले जळते तिथं काय नसतं एकदा आग लागल्यास काय तसंच आहे पाप लहान असो का मोठा असो नामानं जात याच्यावर विश्वास पाहिजे आणि ज्याचा विश्वास आहे त्याचं गेलं म्हणून अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः सगळ्यातून तुला मुक्त करून टाकतो अर्जुना घाबरू नको आणि हे जे आहेत तू ज्याला म्हणतोस ते मीच मारलेले आहे त्याच्यामुळं भगवंताला अर्जुनाला निमित्त करून भगवद्गीता आपल्याला दिली आणि युद्ध जिंकले पांडवांचा विजय झाला म्हणजे धर्माचा विजय झाला एका अर्थाने हे युद्ध काय राज्यासाठी नव्हतं निमित्त होतं परंतु धर्म आणि अधर्म याच्यामधलं युद्ध होतं ते भगवद्गीतेत अर्जुन आणि श्रीकृष्णाचा जो संवाद आहे तो आपण 2 तासात पूर्ण करू शकत नाही तरी सुद्धा थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केला विठ्ठला आता डिटेल मध्ये बघायचं असलं आपण काय म्हणतो आता ये तो ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है म्हणजे डिटेल बघायचं असेल तर 18 अध्याय 700 श्लोक प्रत्येकानं वाचावेत कधीतरी भगवद्गीता मन लावून वाचावी मग आपल्याला त्याच्यामध्ये भगवंतानं किती वचन सांगितले हा अहो एखादा भक्त आहे तो कधीच वाया जात नाही देवानं सांगितलं त्याचा पाप नाही त्याचा जन्म इह जन्मनी वा जन्मांतरी म्हणजे इह लोक परलोक त्याचा चांगला होऊन बसतो क्षिप्रम भवती धर्मात्मा थोडक्यात सांगतो आता शश्व शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानिहि नमे भक्त प्रणश्यति माझा भक्त कधीच नाश पावत नाही ठळक बातमी कुणाचं वचन आहे देवाचं उद्धाराचा संदेह नाही स्पष्ट भाषा आहे देवाची याच्या काही सेवका कसलाही माझा सेवक असू द्या त्याला वाया जाऊ देत नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति त्याची दुर्गती होऊ देत नाही
आणखी वचन आहे योगक्षेमम वहाम्यहम, पण कसा भक्त पाहिजे? अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते जो मज होय तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. जो होय माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म या लागी शरणागता शरण्य नीची. नीची. म्हणून देवाला शरण देवाशी जाता भले. म्हणून आपल्याला सुद्धा जन्म मृत्यूतून सुटायचंय, पाप सोडवायचे, बंधनं सोडवायचे, तर 184 ची करा सोडवून रिगाया शरण पांडुरंग. मग अहम तो आम सर्व पापेभ्यो. त्याला शरण आलं म्हणजे सर्व धर्मां परित्यज्य यायचं. पण मामेकम शरणमृत म्हणजे एकट्या देवालाच. आपलं कसं असतंय, दोन थरावर दोन डगरीवर राहतं. जमलं तर बघू, नसलं तर जाऊ दे. म्हणजे विश्वास पूर्ण नाही आपला देवावर सुद्धा विश्वास नाही. माझ्या मनासारखं जर देवानं केलं तर मग, नाही तर नाही. तसलं नसतंय. माझ्या मनासारखं ह्या जगात होत नाही. त्याचं कारण प्रारब्धाचं गाठोडं ज्याचे त्याच्या सोबत आहे. त्याच्यानुसार आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे आणि ते भोगावया यावे. देहा एक. मग ते प्रत्येक जण प्रारब्ध भोगालाय. मग प्रत्येकाचं वेगळं असणार. कारण पहिल्या जन्माचं सिद्धोरी कुण काय घेऊन आलाय कुणालाच माहित नाही. म्हणून प्रत्येकाचं जीवन भिन्न. तुमच्या मनासारखं देव वागत नाही. देवाच्या मनासारखं तुम्हाला चालायचं असेल तर भगवद्गीता सांगते मम वर्तमान वर्तनते इति मनुष्य. जो माझ्या मार्गाने जातो तो मनुष्य. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. हे देवाचे वेगवेगळे वचन सांगितले. देवानं 18 अध्याय वेगवेगळ्या अध्यायामध्ये वेगवेगळं तत्वज्ञान सांगितलं. जगाला मोकळं करून दिलं. फोडिले भांडार माल दिला. आता नंतर कधी भगवद्गीतेतले वेगवेगळे वचन नंतर पाहू कधी ना कधी. आज जेवढे झाले तेवढे झाले. वेळेची मर्यादा आहे. अभंगाचं प्रथम चरण आतापर्यंत झालं असं म्हणजे थोडक्यात. तसं आता आणखी उदाहरण बाकीचे आहेत पण आता राहू द्या. मग नामदेवराय म्हणतात पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. बर नामदेवराय गीतेचा महिमा जर एवढा आहे हा, तर आमचे बंधन का सुटत नाहीत? सुटतील का बंधन? गीता महिमा बोलवेना वाचे. 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 बंधन जीवाचे दूर होती. बंधन जीवाचे दूर होती. गीता महिमा बोलवेना वाचे. गीता महिमा बोलवेना वाचे. बंधन जीवाचे दूर होती. बंधन जीवाचे दूर होती. गीता महिमा बोलवेना वाचे. गीता महिमा बोलवेना श्री संत नामदेवराय अभंगाच्या ध्रुव चरणात म्हणतात गीता महिमा बोलवेना वाचे आणि बंधन जीवाचे दूर होती. जीवाला जेवढेही बंधन आहेत, संसार बंधन असेल, सत्व रज तमाचं बंधन असेल किंवा इतरही बंधनं असतात. अनेक प्रकारचे बंधनं माणसाला आहेत. त्याचा स्वतंत्र विचार नंतर करू. त्याच्यामध्ये जेवढेही बंधन आहेत त्या बंधनातून मुक्त. तुटती भवाची बंधने. येणे साधती साध.
येणे साधती साधन तुटती भवाची बंधने. भवबंधन सगळ्यात मोठं बंधन हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते हे भवबंधन तोडायचं. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, त्यांनी भवबंधन नाही कायाच काळाच्या ताब्यात दिली नाही बरं त्यांनी. सगळ्यात म्हणजे तुकोबा राहायचं सदैव वैकुंठ गमन झालं. काया काळाच्याच ताब्यात नाही, कुणालाच काया घेऊन फिरता येत नाही मृत्यू लोकातून. पण तुकोबा सुटले. आपल्यालाही बंधन जीवाचे ते हायेस्ट बंधन झालं. जीवाचं बंधन तर इथले तर तोडलेच त्यांनी, मायेचेही बंधन तोडले, सत्वरस्तमाचे तोडले, भवबंधन तोडले, मुक्त झाले, देवच झाले. देवची होईन ते म्हणती ते देवची होते तरी का चित्ती न धरावे. मग झाले की नाही हे उदाहरण आहे. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी आणि हरीशी जानोनी हरीच झाले. म्हणजे नर आपली करणी करे तो नर का नारायण. म्हणून बालासाहेब गुडघे दुखाले म्हणून तू बसलात खाली. आप्पाच ठीक आहे, तुम्ही बसायला नाही पाहिजे. तुकाराम महाराज तुम्ही आरगडे महाराजाला बसायला नाही. आमचे काकांचं म्हणणं होतं की आज भगवद्गीतेवरच अभंग घ्यावा आणि भगवद्गीतेवरच म्हणतात ना. वा वा वा. नाही, काकांचा फोन आला, त्यांना आनंद वाटला. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की बाबा भगवद्गीतेवरच बोला. ठीक आहे म्हणलं, आणि वेळ येतच जरा आमच्या थोडं पुढे जातं. पण मी म्हणलं नाथ महाराजांनी सूचना केली आणि सूचनेचा आम्ही आदर करतो. विठ्ठला फास्ट मध्ये चंद्रकांत महाराजाच्या इथं आल्याबरोबर त्यांनी चहा, आपले बागवाले महाराज चहा केला. तिथून फास्ट मध्ये आमचे मुख्याध्यापक साहेब गोरवे सर, त्यांना म्हणलं आपल्याला भजन लवकर चालू झाले की आम्हाला उशीर जमत नाही. तिथूनही आलो. म्हणजे दोघांनी आम्हाला फराळ पाणी लवकर इकडं मंदिरामध्ये आल्यामुळे वेळेत सेवा झाली. म्हणजे त्यांचंही याच्यामध्ये योगदान आहे. सगळ्यांनी सहाय्य केलं. मृदंगाची साथ, आज टाळकऱ्यांची साथ, सगळ्यांची विनेकरी असते. सगळेजण 2 तास उभा आहेत म्हणजे ही सोपी गोष्ट नाही. संसार बंधन तोडून इथं आला. नुसतं आपण संसार बंधन तोडा वेगी म्हणतो, पण तितक्या वेगानं तुटतं का ते? कीर्तनाला जरी निघालं तर बायको पहिल्यांदा आडवी येते. साखरपत्ती संपल्या तेवढी घेऊन या आणि मग कीर्तनाला किंवा कुठं जायचंय ते जा. जशी माऊली असेल तसं बोल. एखादी म्हणते काय बंद पडलंय, हा दुसरं काही काम होईल तितक्या टाइम मध्ये. असंही असते, बंधन तोडूनच यावं लागते. पण बंधन जीवाचे दूर होते. आपल्याला खूप बंधन आहेत नाथ महाराज, बंधनानं बांधलेलं आहे आपण. हा म्हणून बंधन तोडले पाहिजे, ते तुटत नाहीत लवकर. सर्व बंधनातून मुक्ती भगवद्गीता वाचल्यास मिळते. कधी तुटले ते कळत नाही. जसं त्या गाढवाच्या पायाला नुसतं बांधायचं नाही, दोरी बांधल्याचा भास करायचा. त्याला वाटते बांधलेलोच आहे, बांधलेलोच आहे. बांधलेला नसतो, मुक्तच असतो. तसं आपण मुक्तच आहेत. बरी बळे झाला, मुक्त होता परी बळे झाला. मुक्त होता परी. अहो आपण मुक्त आहे, चिदानंद रूप शिवो मुक्त आहे, तरी सुद्धा आपण बद्ध झाल्यासारखं आपल्याला भास होतो. बद्ध नाहीत. मग बंधन हीच तोडायचे. भगवद्गीता वाचल्यावर ते लक्षात येतात. विठ्ठला 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 एकदा सर्वांनी हात वर करा आणि विठोबा रखुमाईचं भजन प्रेमानं सर्वांनी करायचं. जोरात मुखानं नाम, हातानं टाळी. महादोषाची होळी होते. विठोबा
बरोबर महाराज हसले, म्हणजे काहीतरी आहे. म्हणजे आता नामचिंतन कसं झालं बघा, म्हणजे कांठाळ्या उघडतात, जरा झोपलेलेही जागे होतात. चिर निद्रेतून आपल्याला जाग व्हायचे, साध्या निद्रेतून नाही. भरपूर मोठी निद्रा आहे अज्ञानाची, अज्ञानाचा अंधकार आहे, डोळ्यावर पटल आलेला आहे. मग श्री गुरु निवृत्ती राहे मार्ग दावीला. आपण आंधळे झालेलो, हे पटल काढायचे तेव्हा बंधनं दूर होतील. इथपर्यंत आलो. आता तिसऱ्या आणि चौथ्या चरणाचा फक्त भावार्थ सांगतो, मग शेवटचं चरण घेऊ. तिसऱ्या चरणात नामदेवराय म्हणतात की एक एक अक्षरे कोटी अश्वमेध. किती? कोटी अश्वमेध फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त. आता चढत्या क्रमानं सांगाले फळ, कारण आपल्याला कसं असते, थोडी फळाची आशा दाखवल्याशिवाय आपण काहीच करायला तयार होत नाही. अहो, तुमचा मृदंग सुद्धा कमीत कमी कणिकेची तरी अपेक्षा करतो, म्हणजे पीठ लावावं लागतं तेव्हा तो बोलतो. मृदंगो मुखलैपेन करोति मधुरध्वनिः. वा वा वा, त्याला सुद्धा पीठ द्यावं लागतं. तसं आपल्याला थोडं फळ सांगितल्याशिवाय साधन करीत नाहीत आपण, कारण आपण सामान्य माणसं आहेत. आपल्याला थोडं तरी चॉकलेट दाखवावंच लागतं. आम्हीच दाखवल्याशिवाय शंकरराव टिकोजीराव हलणारच नाही, ते फिक्स आहे. म्हणून संतांनी आपल्याकडून करून घेतलं. कधी करून घेतात कळत नाही. संत आपल्याकडून साधन करून घेतात, नुसतं सांगत नाही, करून घेतात. त्याच्यामुळे संतांची विशेषता आहे. म्हणून तर ज्ञानोबा तुकोबारायचं नाव आहे. कारण यद्यद आचरती श्रेष्ठ तत्त देवेतरो जना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. त्याच्यानुसार आपण वर्तन करतो. जे श्रेष्ठ वागले, जे संत महात्मे वागले, त्या मार्गाने मग आपणही येण्याची पंथे चालू जातात. मग न पडे काहीच अडचण नाही. हाच मार्ग केलाय आपल्यासाठी. मग नामदेवराय तिसऱ्या चरणात म्हणतात की नुसतं जरी एक अक्षर वाचलं तर एक एक अक्षरी कोटी अश्वमेध. अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य. आता कृतयुगात, त्रेतायुगात यज्ञ करायचे, द्वापार युगातही थोडे, पुन्हा मग कलियुगात तर आता यज्ञच नाही. मोडी येले यज्ञ आता तर नाहीतच ना. आणि ते याज्ञिक दशग्रंथी ब्राह्मणही राहिले नाहीत. आपले मंत्र सुद्धा त्यांना आता एवढे पाठ असलेले ब्राह्मण राहिले नाहीत. म्हणजे कलियुगात थोडा थोडा लोप झाला यज्ञाचा. खरं तर यज्ञो दानम तपश्चैव पावनानी मनीषिनाम. मनुष्याला पावन करणारे साधनं देवानं सांगितले भगवद्गीतेत 18व्या अध्यायात. यज्ञो दानम तपश्चैव. यज्ञ, दान आणि तप हे पावन करणारे साधनं आहेत. पण कलियुगातल्या माणसाला थोडेसे अवघड आहेत. केल्यास अवघड नाहीत, पण फार त्याच्यापेक्षा आपल्याला सोपं सांगावं महाराज. एवढ्या अवघडात कसं होतंय. म्हणून नामदेवराय म्हणतात चला एक एक अक्षरी कोटी अश्वमेध. एवढा अश्वमेध यज्ञ तुम्हाला होत नाही, किंवा एखादा मोठा यज्ञ करा म्हणलं तर होत नाही. 100 यज्ञ केलं तर इंद्रपद मिळतं, तेवढं आयुष्य नाही. 100 यज्ञ करायपुरतं आयुष्य संपून जातं, तर होत नाही. एका जन्मात इंद्रपद भेटत नाही. पुन्हा मग बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. म्हणून सोपं काय, एक एक अक्षरी कोटी अश्वमेध. राहू द्या बाबा अश्वमेध यज्ञ, उगा गीता वाचा, एक एक अक्षर वाचा. फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त. पुराणात विचारून बघा, पहावे पुराणी विचारा पुराणाला. कारण शास्त्र वाचायला गेलं तुम्हाला एवढं आयुष्य नाही. शास्त्राचे भांडण कळत नाही, पुन्हा शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन. पूर्वीचे भ्रमण याजसाठी जप, याजसाठी पण व्यासेही अमूप ग्रंथ केले. मग याजसाठी संत पाये हे सेवावे, आणि तरीच तरावे तुका म्हणे. म्हणून काय करायचं, एक एक अक्षर वाचा, कोटी अश्वमेध. फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त. चौथ्या चरणात नामदेवराय म्हणतात की एकची तो श्लोक. बरं जर राहिलं एक श्लोक वाचिताची नेमे, नेमानं वाचा. काय होईल, अंती परमधाम प्राप्त होईल. तुम्हाला शेवटच्या वेळी कुठं जाल तुम्ही, यत गत्वान निवर्तनते तद्धाम परमम म्हणजे आहे. म्हणजे जे भगवत तत्व येव बुद्धे परतस्तु सह आहे, त्या देवालाच जाऊन तुम्ही प्राप्त व्हाल. आणि ते विष्णुपद तुम्हाला मिळेल. ते पद कुणालाही मिळत नाही. तर आपुलेची पद देशी दासा, ते पद अंती परमधाम प्राप्त होय. मग परमधामाला जर तुम्हाला प्राप्त होत असेल तर
तुम्हाला एक श्लोक नियमानं वाचला पाहिजे असं चौथ्या चरणात सांगितलं. आता जर एखादा म्हणला नाही नाही मला आता सगळीच भगवद्गीता वाचायचे, तर त्याच्यासाठी अभंगाचं शेवट नामा म्हणे गीता संपूर्ण नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता. 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 नामा वाचिता. परमात्याचे आरती बोलवेना. परमात्याचे आरती बोलवेना. गीता महिमा बोलवे नावाचे. गीता महिमा बोलवे नावाचे. परमात्याचे आरती बोलवेना. परमात्याचे आरती बोलवेना. गीता महिमा बोलवेना वाचे. गीता महिमा बोलवेना वाचे. श्री संत नामदेवराय अभंगाच्या शेवटच्या चरणात आपणास असा उपदेश करतात की एखाद्यानं नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता, मग काय फळ भेटेल? संपूर्ण वाचलं. परम त्याचे आर्ता बोलवेना किंवा भाग्य त्याचे आर्ता बोलवेना. आता त्याला कोणतं भाग्य प्राप्त होईल हे काय सांगू मी, म्हणजे तो परम भाग्याला प्राप्त होईल. एवढं भाग्य आपण कधी कधी म्हणतो ना, त्याचं भाग्यच लय मोठं आहे हो. म्हणजे माती जरी हातात धरली तरी सोनं होतं. भाग्य आहे बाबा, भाग्यवान माणूस आहे, भाग्य घेऊन जन्माला आला. सटवीनं अक्षर जेव्हा टाकलं तेव्हा भाग्यवान. जसं सुदाम्याचं अक्षर पुसून काय श्रीक्षय पुसून 100 श्री केलं देवानं सुदाम्याला तिलक लावताना. मग सुदाम्याचं नगरीच सोन्याची झाली, गाव सोनियाचा दिला. भाग्य घेऊन आला. पहिल्यांदा दरिद्री होता, पण दरिद्री तो भाग्यवंत केला. मला हे सांग, मग भाग्य कुणाचं कधी उजळेल? उजळले भाग्य आता, अवघी चिंता. कुणाचंही भाग्य कधी उजळू शकत. म्हणून नामदेवराय सुद्धा म्हणतात बाबा, एक श्लोक किंवा संपूर्ण भगवद्गीता जर वाचली तर त्याचं भाग्य, भाग्य त्याचे आर्ता बोलवेना, तो परम भाग्यवान होईल. आणखी काय पाहिजे? म्हणजे देवाचा लाडका होईल थोडक्यात. आणि जगायचंच कशासाठी? लोकांचं लाडकं होण्यासाठी नाही. जग काय म्हणेल ह्याच्यासाठी नाही, जगदीश काय म्हणेल. जसं तुलसीदास म्हणले, सगळं जग तुलसीदास महाराजाचं नाव घ्याले, पण तुलसीदास खुश नव्हते. का नसतील? ते म्हणले आणखी देवाची पावती मिळाली नाही. एक बार कहो तुलसीदास मेरा है. देवाला म्हणले तू एकदा म्हण तुलसीदास मेरा है. एवढं एकदा म्हण, मग मी कृत्य झालो. आणि इच्छा केली ते तोपर्यंत मनाला तृप्ती नाही. प्रमाणपत्रावर सही कुणाची पाहिजे? मला हट्टच धरला. मग रामाला येऊन दर्शन द्यावं लागलं आणि सांगावं लागलं, तुलसीदास महाराज, तुलसीदास तू माझा आहेस. मग तुलसीदासाला कृत्य वाटलं, कृत्यश्च भारता. मग त्यांना आपलं जीवन धन्य झालं असं वाटलं. कशामुळे सांगतोय मी? एक बार कहो तुलसीदास मेरा आहे. तसं मला सुद्धा देवाचं आवडतं व्हायचंय, देवाचं लाडकं व्हायचंय, देवाच्या मांडीवर बसायचंय. जसं ध्रुव बाळाला देवानं मांडीवर घेतलं, आढळपद दिलं. अरे तुझ्या वडिलाच्या मांडीवरून सावत्राईनं ढकललं म्हणून काय झालं? तुला अशी जागा देतो, आढळपद देतो, तिथून कोणी उठ म्हणणार नाही.
म्हणून आपण म्हणतो ना, ऐशी जग बैठे कोई न बोले उठ आणि ऐशी वाणी बोले कोई कोई न न बोले बोले. छूट. त्याला आढळ पद देऊन टाक. तसं परमधाम प्राप्त होईल, भाग्य प्राप्त होईल, भगवद्गीता वाचल्यास पाप जाईल, मोक्ष जोडेल इत्यादी फलश्रुती नामदेवरायांनी ह्या अभंगात सांगितली. वेळेच्या ओघात होईल एवढा भावार्थ घेण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी साथ दिली. सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्व शेळगावकर मंडळी प्रतिष्ठित व्यक्ती असतील, सर्वांचे नाव घेणं शक्य नाही. सर्व म्हणलं की हाती के पाव में सबके पाव आहे ना. 100त सगळ्याच नोट आल्या, 50ची 20ची 10ची. म्हणून सगळ्यांना एकदा मी पुनश्च धन्यवाद देतो. आपण प्रत्येकानं भगवद्गीता वाचावी. आजच्या कीर्तनाची फलश्रुती सगळ्यांना व्हावी, म्हणजे काहीतरी बोध घेऊन इथून माणसानं जावं. भगवद्गीता वाचावी. तिचा अर्थ तसं तर ती नित्य नूतन आहे. मग सांगितलं, वाचत राहिलं तर त्याचा नवा नवा अर्थ आपल्याला रोज निघत राहतो आणि रोज परमानंदाची प्राप्ती होते. तेवढा भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, मग कृपा करी हरी दयावरी. असं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी जी केली ती आणि गीता भिन्न नाही. कारण गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी ते वेगळं नाही. जसं सोनं आणि सोन्याचे दागिने, हा सोनियाचे मणी सोनियाची सुती ओविले, काय फरक आहे का सुतात आणि मण्यात? काहीच नाही. सूत्रे मणिगणा येऊ. तसं म्हणजे ज्ञानोबरायांनी अलंकार केला. गीत सोन्याचा अलंकार केला तरी सोनं सोनच राहतं. तसं तेही वाचलं. ज्ञानेश्वरी वाचा, भगवद्गीता वाचा आणि जीवनाचा उद्धार करून घ्या, असा उपदेश श्री संत नामदेवराय या अभंगातून त्यांनी केला. त्याचं स्पष्टीकरण करण्याचा आपण वेळेच्या ओघात प्रयत्न केला. या ठिकाणी पुनश्च मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा भगवान महाविष्णूच्या चरणी, भगवद्गीतेच्या आज जयंतीनिमित्त भगवान महाविष्णूच्या चरणी सेवा समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. आत्ताच महाराजांनी जवळजवळ 2 तास कीर्तन केलं. महाराजांनी आपल्याला ह्या सप्त्याचा परिहार सांगितला. तसंच आपलं सुद्धा कर्तव्य आहे की महाराजांचा परिहार देणे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. श्री महाविष्णू मंदिरमध्ये जवळजवळ गेली 45 वर्ष कधी निघून गेले हे कळालेच नाही. आणि हे आता 46वं वर्ष या सप्ताहाचं. आणि ह्या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपले श्री हरिभक्त परायण गुरुवर्य मुंजादेव महाराज मुंडे यांच्याकडे आली. खरंच महाराजांना आपल्या शेळगाविषयी विशेष लळासा होता आणि तो लळासा लावण्यासाठी खरं जर श्रेय द्यायचं म्हणलं तर त्यांचे सहकारी मित्र श्री हरिभक्त परायण प्रकाशराव गोरवे सर व तसेच श्री हरिभक्त परायण नारायणरावजी भुतावळे सर यांनाच द्यावं लागेल. आजच्या ह्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवेसाठी आमच्या गावातून आमचे काका उत्तमराव गयाळ यांनी महाराजांना एक फोन केला व ह्या आजच्या सप्ताहासाठी तारीख मागून घेतली. महाराजांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन ह्या ठिकाणी येऊन
दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा गीता 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 त्रिवार बोलता हा अभंग आपल्याला सरळ साध्या आणि सोप्या भाषेत आपल्याला समजावासा सोडविला, त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं महाराजांना धन्यवाद देतो. तसेच उद्याचे कीर्तनकार 9 ते 11 श्री हरिभक्त परायण, आजच्या कीर्तनकाराचे सहकारी मित्र श्री हरिभक्त परायण अमोल महाराज गोरे शेळगावकर यांचे होणार आहे. उद्याचे अन्नदाते श्री हरिभक्त परायण प्रकाशराव गोरवे हे आहेत. तसेच आजचे अन्नदाते श्री हरिभक्त परायण नारायणरावजी मुलगीर आहेत. नारायणरावजी भुतावळे. आज आपल्याला अभावी चाल होणार नाही, तरी सर्व भजनी मंडळीला मी क्षमा मागतो. विठ्ठल जय जय. तसेच हॅलो, तसेच उद्याची द्वादशी मुंजा भाऊ कराड यांची आहे, तरी सर्व भजनी मंडळींनी सकाळी ठीक 8 वाजता कराड यांच्या घरी आपल्याला द्वादशी सोडण्यासाठी जायचे आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय